आणि त्या चक्रवर्तीने करण्याचा याग म्हणजे अश्वमेध आहे. अश्वमेधामध्ये तो घोडा सोडला जातो, मग ते जे अडवलं तिथं हे होतं वगैरे वगैरे. नंतर रामचंद्र प्रभूंनी अश्वमेधच केलाय, त्याच्यात हे गायन चालू आहे. अश्वमेध करा, कशा करता करा, चक्रवर्ती आहातच ना तुम्ही, मग अजून कशा करता करा. ऋष्यशृंगाने सांगितलं, अश्वमेध यागानं तुमच्या जीवनामध्ये पुत्र संततीच्या प्राप्तीतले जे प्रतिबंध आहेत ते प्रतिबंध दूर होतील आणि पुत्र कामेष्टीने तुम्हाला कामाची सिद्धता होण्याकरता पुत्राची प्राप्ती होईल. प्रतिकूलाची निवृत्ती आणि अनुकूलाची प्राप्ती याच्याकरता 2 स्वतंत्र यज्ञ करा. तुमच्या अश्वमेधानं प्रतिकूलाची निवृत्ती होईल आणि पुत्रेष्टीने तुम्हाला अनुकूलाची प्राप्ती होईल. दोष निवृत्ती पूर्वक जेव्हा आपण गुणाधान करतो त्याच वेळेला ते गुण आपल्या उपयोगाला येत असतात. दोषासह राहिलेले गुण उपयोगाला येत नाहीत. म्हणून ज्ञानोबारायांनी सुद्धा आधी खळांची व्यंकटी सांडो हे मागितलं आणि मग सत्कर्मी रती वाढो हे मागितलं. मग भूता परस्परे पडो आणि मग जो जे वांछिल तो ते लाव. खळांची व्यंकटी सांडो हे न मागता जो जे वांछिल तो ते लाहो मागितलं असतं तर सगळ्या जगाचं अहित त्याच्यातच आहे. कारण प्रत्येक खळाला वाटलं असतं जग जग जळून जावो आणि जो जे वांछिल तो ते लावो. ज्याला जे हवं ते मिळावं, मग खळाला पण जे हवं ते मिळावं नको, म्हणून आधी खलत्व दूर करा. सत्कर्मानं अंतःकरण शुद्ध करा आणि ज्याचं अंतःकरण शुद्ध होऊन परस्पर भूत मात्रांमध्ये मैत्रभाव ज्याच्या अंतःकरणात निर्माण झालाय त्याला जे पाहिजे ते मिळावं, सगळ्यांना नाही. ज्याने स्वधर्माचा सूर्य पाहिलेला आहे त्याला जो जे वांछिल तो ते लाव. ज्याचं दुरिताचं तिमिर गेलेलं आहे त्याला जो जे वांछिल तो ते लाव. ज्याची भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे त्याला जो जे वांछिल. जो सत्कर्मी रत झालेला आहे त्याला जो जे वांछिल. ज्याचं खलत्व निवृत्त झालेलं आहे. अश्वमेध यज्ञानं तुमची प्रतिकूलाची निवृत्ती होऊन जाईल. चालेल, आधी अश्वमेध यज्ञ झाला. यज्ञामध्ये मोठा आनंद झाला. अश्वमेध यज्ञामध्ये राजाला किती दान द्यावं लागतं याचा विचार शास्त्रकारांनी फार बारकाईनं केलाय. कारण यज्ञामध्ये एक होता असतो, एक ते बरंच आहे, ते सुब्रमण्यम पर्यंत जावं लागतं. ते यज्ञामध्ये अध्यक्ष असतो, होता असतो, मग त्यांना काय काय दानं द्यावीत, होत्याला काय द्यावं वगैरे वगैरे. मग ते 4 दिशेची राज्य चौघांना द्यावी लागतात त्या यज्ञातल्या अश्वमेध यज्ञामध्ये. तशा पद्धतीचं दान झालं, दक्षिणा दिल्या गेल्या. अश्वमेध यज्ञ संपन्न झाला. देण्यासारखं काही उरलं नव्हतं दशरथाकडे, इतकं देऊन टाकलं. आणि मग अशा वेळेला एक याचक आला. तेव्हा दशरथाचं दातृत्व सांगताना दशरथाने आपल्या हातातलं सोन्याचं कडं काढून त्याला देऊन टाकलं. जवळ काहीही नसताना एवढं तरी आपल्या जवळ ठेवावं असंही दशरथाला वाटलं नाही. इतका दशरथ राजा चांगला होता हे सांगण्याकरता ही कथा आली. ते सगळं झाल्यानंतर नंतर पुत्रकामेष्टी करायचा ठरला. पुत्रकामेष्टी सुरू झाला. पुत्रकामेष्टीच्या शेवटच्या दिवशी, अवभृत स्नानाच्या दिवशी, पूर्णाहुती पडण्याच्या दिवशी स्वतः अग्निदेव त्या यज्ञातून प्रकट झाले आणि त्यांनी कुंभामध्ये, सुवर्ण कुंभामध्ये पायस सांडलं आणि ते दशरथाच्या हातामध्ये दिलं. आपल्याला पाठ आहे, दशरथा हे घे पायसदान. गदी माडगुळकरांनी इतका सुंदर अनुवाद केलाय वाल्मिकी रामायणाचा, इतका सुंदर केलाय, कदाचित पुन्हा असं काव्य निर्माण होणं नाही. इतकं सुंदर माडगुळकरांनी काव्य केलंय. गीत रामायण फार सुरेख आहे. एक वेळ वाल्मिकी रामायण वाचताना मनुष्य त्याच्या विस्तारामध्ये, ह्याच्या विस्तारामध्ये कदाचित मूळ भावना हरवून बसू शकतो. कदाचित वाल्मिकी रामायण वाचताना त्या प्रसंगात डोळ्याला पाणी येत नाही, पण गीत रामायण वाचताना मात्र त्या प्रसंगात डोळ्याला पाणी येतं. इतकं सुंदर अनुवाद आहे माडगुळकरांचा. त्यांनी सांगितलं, हा कुंभ घे, आपल्या राण्यांना हा प्रसाद दे. त्यांनी सांगितलं ठीक आहे. त्याच वेळेला
इकडं ब्रह्मदेवाकडे सगळ्या देवता एकत्रित जमा झालेल्या आहेत आणि त्या देवतांनी ब्रह्मदेवाकडे तक्रार केली आहे की या जगामध्ये आणि आम्हाला सुद्धा, आमच्या लोकामध्ये, देवलोकामध्ये सुद्धा या रावणाने फार उच्छाद मांडलाय, काहीतरी बंदोबस्त करा. हा रावण देवतांनाही त्रास देणारा ठरला. रावण साधा नाही आहे. रावण हा सुद्धा एका ऋषीचा पुत्र आहे. ब्रह्मदेवाला एक मुलगा आहे, त्याचं नाव पुलस्त्य, आणि पुलस्त्याला संतती झाली, त्याचं नाव विश्रवस. या विश्रवसाला सुमाली नावाची एक राक्षसाची मुलगी देण्यात आली आणि विश्रवस आणि सुमाली या त्या सुमाली राजाची मुलगी केकसी आहे, ती केकसी त्या विश्रवसाला देण्यात आली आणि विश्रवस आणि केकसी या दोघांपासून रावणाचा जन्म आहे. रावणाचं मातृकुळ राक्षस आहे आणि रावणाचं पितृकुळ हे ब्राह्मणाचं आहे, ऋषीचं आहे. लक्षात घ्या. त्यामुळे एका बाजूनी वेदाचा पदभाग करणारा सुद्धा रावण आहे आणि दुसऱ्या बाजूनी भगवंताच्या बायकोवर डोळा ठेवणाराही रावण आहे. ही केकसी आणि विश्रवस या म्हणजे रावण सुद्धा ब्रह्मदेवापासूनच आहे आणि रामचंद्र प्रभू सुद्धा ब्रह्मदेवापासूनच आहे. मोठा गमतीचा विस्तार आहे. या विश्रवस आणि केकसी या दोघांना 4 अपत्य झाली. एक आहे रावण, दुसरा आहे कुंभकर्ण, तिसरा आहे बिभीषण आणि चौथी आहे शूर्पणखा. याच्यातला रावण हा राजसी वृत्तीचा आहे, कुंभकर्ण हा तामस आहे आणि बिभीषण हा सात्विक आहे. या 3 मुलांमध्ये हा विस्तार आहे, त्याचा विचार आहे. फार विस्तार करायचा नाही आहे, पण सांगतो थोडंसं. शूर्पणखा एक मुलगी आहे. शूर्प शब्दाचा अर्थ सूप असा आहे. आपण पाखडतो ते सूप. सुपासारखी जिची नख आहेत तिला शूर्प नखा असं म्हणतात. म्हणजे तिला म्हणलं होतं असं. काय झालंय, आता कुणाकुणाला शूर्पणखा म्हणायचं? ती नख वाढवतात, ती काय त्याच्यावर रंगरंगोटी करतात, कलाकुसर करतात. नख वाढवू नये असा नियम आहे. सुनेचं आणि विद्यार्थ्याचं गुरुला आणि सासऱ्याला केस, दात आणि नख दिसू नयेत असं धर्मशास्त्र आहे. मी उगी कानावर असावं म्हणून सांगतो, मनावर घेऊ नका, कानावर असू द्या. मनावर घेऊ नका, कानावर असू द्या, कारण हे पाळणं शक्य नाही सध्याच्या काळामध्ये. मान्य आहे. किती ते नख वाढवणं, मोठी करणं, ती सांभाळणं, मग त्या हाताने काम करायचं नाही, नामोक नाही. ते आता त्याला ते आकार देतात टोकदार. ते शूर्प नाही, शार्प नख आहेत असं झालंय ते. नेल आर्ट, हा, त्याच्यावर रंगरंगोटी करणं, डिझाईन काढणं, काय असेल बाबा. ती शूर्पणखा आहे. हे तिघे. त्याच्यातला जो बिभीषण आहे हा खूप सात्विक आहे. या तिघांनाही आपल्या जीवनाच्या कल्याणाकरता तप करावं म्हणून विश्रवसाने पाठवून दिलंय. रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण हे तप करण्याकरता गोकर्ण महाबळेश्वरात आहेत. तिथं त्यांचं तप सिद्धीला गेलंय. ब्रह्मदेव प्रकट झालेले आहेत आणि रावणासमोर येऊन ब्रह्मदेवाने विचारलंय, वरमब्रूही, तप केलंस ना तू, वर माग. रावणाने सांगितलंय मला चिरंजीव व्हायचंय. ब्रह्मदेवाने सांगितलं ते माझ्या हातात नाही, तसं होणं शक्य नाही, मी तो वर देऊ शकत नाही. दुसरं काही हवं असेल तर सांग. मी तुला अमर नाही करू शकत, चिरंजीव नाही करू शकत, मरण तर येणार, कारण तू जन्माला आलेला आहेस. जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्य अर्थेन त्वं शोचितुमर्हसि. गीता बोलते ना,
आद्यवा आब्द शतांते वा मृत्युर्वै प्राणीनाम ध्रुवहा, भागवतांनी सांगितलं आपल्याला. आज किंवा उद्या, उद्या किंवा परवा, 1000 वर्षांनी, 100 वर्षांनी, पण मरण तर येणार आहे ही गोष्ट नक्की आहे. रावणाने सांगितलं मला मरण नकोय. त्यांनी सांगितलं असं होणार नाही, दुसरं काही. मग रावणाने मागून घेतलं मला देवाकडून मरण नको, मला देवतांकडून नको, मला शस्त्राकडून नको, अस्त्राकडून. त्यांनी बरंच काय काय त्याच्या संबंधामध्ये मागून घेतलं. ह्याच्या प्राण्याकडून नको, निसर्गाकडून नको, हे मरण नको, ते मरण नको. त्याला ब्रह्मदेवाने तथा. तिथून ब्रह्मदेव आले, कुंभकर्णासमोर उभे राहिले. कुंभकर्ण तामसी आहे. प्रमादालस्य निद्राभिस्तन्य बघ्नाती भारत. तमोगुणाचं वर्णन 14व्या अध्यायामध्ये गीता करते. तमोगुणाने प्रमाद, निद्रा आणि आळस निर्माण होतो. कुंभकर्णाने सांगितलं काही नाही, मला अखंड झोप पाहिजे, 1 दिवस जागेपण आणि बाकीची सगळी झोप असं द्या. आळशी माणसाला, ज्ञानोबांनी चिंतन केलंय, आळशी माणसाला असं वाटत असतं ब्रह्मायू होईजे निजेलियाची असीजे. ब्रह्मदेवाचं आयुष्य मिळावं, झोपून काढावं, बस काही करू नये. कुंभकर्णाचे वंशज ब्रह्मदेवाने त्यालाही तथास्तु म्हटलं. बिभीषणाने मात्र भगवत भक्ती मागून घेतली. बिभीषण सात्विक आहेत. बिभीषण पूर्ण वडिलांवर गेलेले आहेत. कुंभकर्ण आणि शूर्पणखा हे दोघेही पूर्ण आईवर गेलेले आहेत. आणि रावण हा काही वडिलांवर आणि बहुतांश आईवर गेलेला. केकसी ही सुमाली नावाच्या राक्षसाची मुलगी आहे. त्याने ती विश्रवसाला का दिली याची एक कथा आहे, सांगत नाही. बिभीषणाने भगवत भक्ती मागून घेतली. तिघांचं तप झालं. तिघही परत आले. कुंभकर्ण झोपून राहतोय. शूर्पणखा अरण्यामध्ये राहतीये. रावण राज्यावर आहे. बिभीषण त्याच राज्यामध्ये राहून भगवत भक्ती करतोय. रावणाचं राज्य सुरू झालं. रावणाला असं वाटायला लागलं की आता आपल्याला या इथून मरण नाही, तिथून मरण नाही, हे नाही, ते नाही, असं करता करता कुठूनच आपल्याला मरण येणार नाही. हे सगळे वर मागताना रावण दोघांना विसरलाय. यांच्याकडून मरण नको, देवाकडून नकोय, राक्षसाकडून नकोय, ह्याच्याकडून नकोय, त्याच्याकडून नकोय, हे म्हणता म्हणता स्वसामर्थ्याचा जो अहंकार असतो त्या अहंकारापोटी रावण दोघांकडून मरण, दोन गोष्टींना विसरला. एक नराकडून नको हे विसरला आणि दुसरं वानराकडून नको हे विसरला. नर आणि वानर या दोघांना तो विसरला. आणि आता त्याला असं वाटायला लागलं की नर काय आणि वानर काय, आपल्या सामर्थ्यापुढे माणूस काय करणार आहे, काही नाही. रावणाचं राज्य सुरू झालं आणि हळूहळू आपल्या प्रतिरोध कोणी करू शकत नाही याचा विचार रावण करायला लागला. आणि त्याचा अहंकार वाढत गेला आणि अहंकार वाढत गेला म्हणून त्याचा त्रासही वाढत गेला. 3 राजांच्या बाबतीमध्ये रावणाला पराजय सहन करावा लागला. एक वालीकडून करावा लागलाय, एक सहस्त्रबाहूकडून करावा लागलाय आणि तिसरा चक्रवेण नावाचा राजा आहे रामायणामध्ये, त्याच्याकडून रावणाला पराभव सहन करावा लागला. बाकी रावण अपराजित आहे. सगळ्यांना मारणार आहे, देवतांना त्रास देणार आहे. हे ग्रह सगळे लोकांना वाटेल तसं वागायला भाग पाडतात म्हणून त्या ग्रहांना आणून आपल्या बंदिखान्यात ठेवलंय. तो शनी तर सगळ्यांना त्रास देतो, त्याची 7.5 असते म्हणून त्या शनीला आपल्या पायाखाली रावणाने पालथं घातलंय. सिंहासनावर बसताना रावण शनीच्या पाठीवर पाय देऊन सिंहासनावर बसतोय, इतका त्याचा दबदबा आणि सामर्थ्य आहे. देवतांना त्यांनी तुरुंगात टाकलंय. या रावणाचा त्रास होतो. हा रावण आम्हाला सुखाने जगू देत नाही, तप करू देत नाही. हे जेव्हा देवतांनी ब्रह्मदेवाला सांगितलं तेव्हा ब्रह्मदेवाने विचार केला काहीतरी आता युक्ती केली पाहिजे. देवता म्हणाले तुम्ही काय युक्ती करणार, तुम्हीच वर देऊन त्याला उन्मत्त केलंय,
ब्रह्मदेवानी सांगितलं चिंता करू नका, तो नरन वानर विसरलाय आणि नर रूपामध्ये स्वतः परमात्मा जर अवतार घेणार असतील तर ही योजना करायला हरकत नाही. म्हणून रामचंद्र प्रभूंच्या अवताराच्या संबंधानं ब्रह्मदेवानी योजना केली. रामचंद्र प्रभूंचा अवतार होणार, ब्रह्मदेवानं ही संधी बरोबर साधली. पुत्र कामेष्टीतून अग्निदेव पायस घेऊन व्यक्त झाले. त्यांनी कौसल्या, सुमित्रा, कैकेयी यांना ते वाटायला सांगितलं. त्या पायस प्रसादाचं सेवन करून या तिघींनाही गर्भ राहिला. अयोध्येमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पुत्रकामेष्टी करावा, आपल्याला प्रसाद मिळेल, आपल्याला पुत्र होईल, ही रावणाला पक्की ही दशरथाला पक्की खात्री आहे. का खात्री आहे? कारण श्रावण बाळाचा शाप आहे, त्याच्या आईवडिलांचा शाप आहे, श्रावणाच्या आईवडिलांचा शाप आहे. आणि आमच्याप्रमाणे तुलाही मुलाच्या वियोगामध्ये मरण येईल असा शाप दिलाय. आणि दशरथ राजे इतके समाधानी आहेत त्या शापातही. ते म्हणाले पुत्राच्या वियोगात मला मरण आहे, म्हणजे पुत्र आहे हे नक्की आहे, मी निपुत्रिक राहणार नाही. इथे ती श्रावणाची कथा येते, आपल्याला ज्ञात आहे. तिघींना गर्भ राहिला, तो गर्भ वाढायला लागला. दशरथाला वाटलं आपण यांची डोहाळी पुरवावेत. कैकेयी रागावली होती, पहिला भाग तिला का दिला म्हणून. आता डोहाळी विचारताना तिला पहिल्यांदा विचारावं, हे वर्णन भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी केले. रावण कैकेयीच्या महालामध्ये गेला. कैकेयी मंचकावर बसली होती. नवऱ्याला येताना तिने पाहिलं आणि नवरा आपल्याकडे येतोय हे बघितल्यावर बसलेली कैकेयी झोपली. पती येतो आहे हे कळल्यानंतर पत्नीने, त्या काळातलं सांगतो, पत्नीने उठून बसावं असे संकेत होते, अर्थातच जुन्या काळातले. ह्याच्यात विरोध असो काही असो, पण परिस्थिती बदलली हे कोणीच नाकारू शकत नाही. कोण त्याच्यात आता जी असेल ती असेल. कैकेयीने बघितलं. नाथ महाराजांनी म्हटलंय, कैकेयी गर्भविलासी बैसली होती मंचकेसी, येता देखोनी रायासी निज सेजेसी पहुडली. ती पहुडली. नवऱ्याचा सरळ सरळ तिने अपमान केला. आणि मग तरी दशरथ राजे म्हणाले ठीक आहे, आवडतीच होती म्हणल्यावर काहीच बोलता येत नाही. सुदैव सध्याच्या काळात एवढंच आहे की एकच असते, त्यामुळे आवडतीच मानावी लागते. हे सध्याच्या काळाचं सुदैव आहे, दुर्दैव नाही, हे सुदैव आहे. दशरथाला वाटलं ठीक आहे, हौसेनं आपण करून आणलेली, आता कशी वागली तरी सहन करणं भाग आहे. काय करावं? येणाऱ्या नवऱ्याला बघून जी मुद्दाम झोपते, काय करायचं तिचं? दशरथ राजे जवळ आले आणि जवळ येऊन दशरथाने तिला विचारलं, कैकेयी तुझ्या पोटात गर्भ आहे, मला फार बरं वाटतंय. सगळा आपली अयोध्या नगरी आनंदित आहे, प्रफुल्लित आहे, राज्याला वारस मिळणार आहे, आनंदाची गोष्ट आहे. तुझे काही डोहाळे सांग, मी पुरवतो. इतक्या प्रेमाने बोलल्यानंतर बायकोने सरळ सांगायला पाहिजे ना. कैकेयी उलट बोलली. माहिती आहे असे विचारणारे पुष्कळ येतात. उगी तोंड देखलं विचारायचं. जर खरंच पूर्ण करणार असताल तर विचारा, करण्याचं सामर्थ्य नाही, विचारता काय मला डोहाळे काय म्हणून? पुरवणार आहात काय? विनाकारण रागावली. दशरथाला मनातून वाईट वाटलं. शांत बसले, काही म्हणाले नाहीत. ते म्हणाले, अगं मी या रघुकुलात जन्माला आलोय. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई, असा आमच्या कुलाचा धर्म आहे. तू सांग ना मला, तुला काय डोहाळे आणि काय पाहिजे ते सांग मला, मी नाही दिलं तर मग बोल. ते म्हणाली, काय नाही, बोलाचाची कडीन बोलाचाची भात, जेवण या कोण तृप्त झाला. सगळं बोलण्यात आहे, तुमचं खरंच करणार आहात का? हो म्हणे, करणार आहे. काय डोहाळे? नाथ महाराजांनी डोहाळे काय सांगावेत कैकेयीचे? नाथ महाराज म्हणतात, कैकेयीला एकच डोहाळा आहे. कैकेयी म्हणते, वचन देता? दिलं वचन, बोल काय पाहिजे? कैकेयी म्हणते, काही नाही, ऐसे मागे तुझं वचन नाही उल्लंघिले आपण. तुम्ही वचन न मोडणारे आहात, मला हे कळतं. काय पाहिजे बोल ना.
नाथ महाराज म्हणतात, येरी म्हणे रायासी, डोहळे माझे निज मानसी, राज्य द्यावे कनिष्ठासी, ज्येष्ठ वनवासी धाडावे. केव्हा नाथ महाराजांनी हे भविष्य लिहून ठेवलंय बघा ना. पोटात गर्भ आहे अजून, आणि तेव्हा कैकई काय डोहाळे व्यक्त करते, तर माझ्या मुलाला राज्य मिळावं. कारण दशरथाने कैकईला आणताना कैकईच्या वडिलांना हे हे अभिवचन दिलेलं आहे की तुमच्या मुलीच्या पोटी जो येईल त्याला मी राज्यावर बसवेन. हे अभिवचन दशरथाने आधीच दिलेलं आहे, पुढे तो प्रसंग येईल. एवढे माझे डोहाळे. पूर्वा, राजाला वाईट वाटलं. अरे अरे, काय बुद्धी, काय विचार. मनुष्य जेवढा आत्मकेंद्री होत जातो ना, तेवढा तो संकुचित आहे. फक्त स्वतःबद्दल आत 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 आत, आणि आत्मकेंद्रित्व हा दोषच आहे. फक्त मी 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 माझं मी एवढंच आहे. हे माझं मी करण्यामध्ये प्राण जातो, काही मिळत नाही. अशनम मे वचनम मे जाया मे बंधुवर्गो मे इति मे कुर्वाणम काल हंती व्रकोदरहा. ते मे करणारी शेळी असते. अशनम मे वसनम मे जाया मे बंधुवर्गो मे 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 करणारी कोण असते? बकरी असते, बकरी शेळी. आणि तिच्या तिचा आवाज ऐकून तिच्या रोखाने एखादा कोल्हा येतो आणि तिच्या आवाजामुळे तिला मारून टाकतो. तसं हे माझं मे 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 करता करता एके दिवशी काळ नावाचा कोल्हा येतो आणि आपल्याला मारून निघून जातो. तरी माझं संपत नाही माणसाचं. मुक्त होता परी बळे झाला, बद्ध घेऊन या छंद माझे. तुकोबाराय बोलतात. दशरथाला वाईट वाटलं. किती आत्मकेंद्रित्व असावं, बरं वाटलं नाही. ठीक आहे, तो म्हणाला आता तिची वृत्तीच अशी आहे तर काय करावं. वाईट वाटलं, बोलला नाही तिच्याशी. बाहेर पडला दशरथ राजा आणि त्याला वाटलं आता सुमित्रेजवळ जावं आणि सुमित्रेला आपण विचारावं, तुझे डोहाळे काय आहेत सांग बाई. सुमित्रेच्या महालाजवळ पोचल्याबरोबर सुमित्रेने बघितलं आपले पती आले. तत्काळ उठून उभी राहिली, दरवाजाकडे धावत आली. मगरी घे सुमित्रेच्या मंदिरी, तव ते धावोनी आली सामोरी, मस्तक ठेवी चरणावरी, आरत्या करी निंबलोण. नाथ महाराजांनी वर्णन केलंय. सुमित्रा समोर आली, नवऱ्याच्या चरणावर डोकं ठेवलं, कारण पूर्वी पायाही पडत होत्या बायका नवऱ्याच्या. आरत्या करी म्हणजे औक्षण केलं. त्याला आतमध्ये घेतलं आणि त्या बसवलं, आसन दिलं, उभी राहिली बाजूला. दशरथाला फार बरं वाटलं आणि बरं झालं आपण इथं आलो. देखोनी सुमित्रेचा भाव अत्यंत सुखावला राव. नाथ महाराज म्हणतात, सुमित्रेचा भाव बघून दशरथाला बरं वाटलं. दशरथाने तिला विचारलं, काय तुला काय हवंय. कैकईच्या ते ऐकून जे दुःख झालं होतं ते सुमित्रेच्या या वर्तनानं इतकं त्याला बरं वाटलं, संतुष्ट झाला. आणि त्यांनी सुमित्रेला विचारलं, बोल म्हणे, काय तुला काय पाहिजे. डोहाळे पुरवण्याकरता आलो, विचारण्याकरता आलो, काय पाहिजे. सुमित्रेने सांगितलं, खरं सांगू का, मला दुसरा काही डोहाळे नाहीत, मला एकच वाटतं, तेवढं मला द्या. काय पाहिजे तुला. सुमित्रेने सांगितलं, ज्येष्ठाची ज्येष्ठ सेवा ते मज द्यावी नृपदेवा. मला दुसरं काही नको. मला ज्येष्ठांची ज्येष्ठ सेवा द्या. मोठ्यांची सेवा करावी, संतांची साधूची सेवा करावी, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींची अधिकारानं वयानं ती सेवा करावी, एवढंच मला द्या. कारण त्या सेवेने मानवी जीवनामध्ये काय काय फल प्राप्त होतात. आपण संत वाङ्मय त्या दृष्टीने बघा. त्या मधुसूदन सरस्वतींच्या भक्ती रसायनामध्ये माणसाच्या अंतःकरणामध्ये भक्तिप्रेमाचा उदय होण्याची जी पहिली पायरी सांगितली आहे ती ज्येष्ठांची सेवा सांगितली आहे.
भागवतामध्ये व्यासांना नारदांनी जे स्वतःचं चरित्र सांगितलंय त्या चरित्राला डोळ्यासमोर ठेवून मधुसूदन सरस्वतींनी भक्तीच्या पायऱ्या सांगितल्या आहेत भक्ती रसायनाच्या पहिल्या उल्हासामध्ये. प्रथमं महतां सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धात तेषां धर्मेषु ततो हरिगुणश्रुतिः ततो रति अंकुरोत्पत्ति स्वरूपाधिगतिस्ततः प्रेमवृद्धी परानंदे तस्याथ स्फुरणं ततः भगवत धर्मनिष्ठा तस्वस्मिन् तद्गुणशालिता. आणि ही उदिता भक्ती भूमिका प्रेमणो अथ परमाकाष्ठा उदिता भक्ती भूमिका ही प्रेमाची परमाकाष्ठा अशी निर्माण होते आणि भक्ती प्रेमाचा अंतःकरणामध्ये उदय होतो. त्याचा प्रारंभ कुठून होतो? प्रथम महताम सेवा, मोठ्यांची सेवा करा. महाभारतामध्ये सुद्धा धृतराष्ट्राने सनत सुजाती यांना हे विचारलंय की मनुष्य बुद्धिमान कशाने होतो. त्याला सनत सुजाती यांनी एका वाक्यामध्ये उत्तर दिलंय, बुद्धिमान वृद्ध सेवया. घरातल्या वृद्धांची सेवा केल्याने बुद्धी प्राप्त होत असते. बुद्धिमान वृद्ध सेवया. सुमित्रा मागून घेते, ज्येष्ठांची ज्येष्ठ सेवा ते मज द्यावी नृपदेवा. मला दुसरं काही नको, मला एवढंच द्या. हेची आवडी माझी या जीवा सत्य सद्भावा प्रियार्थू. माझ्या मुलांनी ज्येष्ठाची सेवा करावी, मी माझ्या ज्येष्ठ जावेची सेवा करावी, प्रतीची सेवा करावी, ऋषींची सेवा करावी, घरी येणाऱ्या संतांची साधूंची सेवा करावी, एवढीच माझी इच्छा आहे. मला दुसरं काही नको. त्यामुळं मग सुमित्रेनं कौसल्येने आपला अर्धा भाग दिला म्हणून सुमित्रेला देण्याचं काही कारण नव्हतं, कौसल्येला देण्याचं काही कारण नव्हतं, पण कौसल्येने दिलं. बरं तिने दिलं तर आता संतती झाली असती ना, 4च्या ऐवजी 3 मुलं दशरथाला झाली असती तर काय बिघडलं असतं. पण असं होणार नव्हतं. सुमित्रेला वाटलं तिने दिलं मग मोठ्यांची सेवा आपण केली पाहिजे, अनुगमन आपण केलं पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे, अनुसरण झालं पाहिजे, याच्याकरता मग आपणही द्या. सुमित्रेने दिलं. बरं वाटलं दशरथाला, ऐकून बरं वाटलं. तिथून निघाले, कौसल्याच्या महालामध्ये गेले. कौसल्याला शोधायला लागले. कौसल्या सापडत नाही महालात. कुठे 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 शोधता 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 कौसल्याच्या महालाच्या बाहेर जी उपवन होत, जी बाग होती, त्या बागेत एका झाडाखाली कौसल्या ध्यानस्थ बसलेली दिसली. तिला व्युत्थान दशेवर आणून तिच्या महालातल्या सेविकांनी तिला महालामध्ये आणलं. दशरथ राजाकडे तिने बघते, बघतच बसली, कळेच ना काही. नजर कुठेतरी वेगळीच आहे. बघते दशरथाला पण नजरेत ओळख नाही, देहभान विसरलेली आहे. त्याला वाटलं अरे हे काय झालं, काही विचित्र, हिचं काही पोटगीट दुखत नाही ना, रडते का? रडतही नाही, हसतही नाही, तंद्री लागल्यासारखी आहे. कौसल्याला सावध केला, अगं कौसल्य काय झालं तुला, मी तुझ्याकडे आलोय, मी तुझा पती आहे. कौसल्या म्हणते रामाला कुठे पती असतो. ती रामरूप झालीच होती ज्या वेळेला तिच्या पोटामध्ये रामचंद्र प्रभू होते. रामाला कुठं पती आहे, काही नाही. मग बोलता बोलता नाथ महाराजांनी केलेलं वर्णन आहे. दशरथाने सांगितलं, अगं तुझ्या पोटी येणारा रावणाला, रावण शब्द ऐकल्याबरोबर कौसल्या म्हणे, धनुष्यबाण कुठे माझं, घेऊन या. कोण रावण? एका बाणात त्याचं मस्तक वेगळं करते. कौसल्या बोलायला लागली. दशरथाला वाटलं हिला बहुतेक झडपलंय, पोटात गर्भ आहे, गर्भिणी आहे आणि हिला बहुतेक भूतानं झपाटलंय. तो तिला सावध करण्याचा प्रयत्न करतो, पती आहे म्हणून सांगतो. कौसल्या म्हणते जगात रामाशिवाय दुसरं काही नाही आहे, परमतत्वाशिवाय दुसरी कशाची अनुभूती नाही, कशाची प्रतीती नाही. डोहाळे काय? काही डोहाळेच नाहीत तर काय, रामच आहे तर डोहाळा कुठून येणार. दशरथाला तेही बरं वाटलं. योग्य काळ गेला.